नमस्कार, मी ऋत्विक भालेकर आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनमध्ये। आणि या हिवाळी अधिवेशनमध्ये आम्ही एक विशेष सेगमेंट सुरू केले, कही सुनी नावाचं। आता हे कही सुनी सेगमेंट काय आहे, जसं मी तुम्हाला कालही सांगितलं, या कही सुनी सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही गप्पा, अशा काही चर्चा आणि पडद्यामागच्या अशा काही हालचाली सांगणार आहोत, जेणेकरून राजकारणाच्या पलीकडे काय चाललंय हे तुमच्यापर्यंत पोहोचेल। अर्थात आज नागपूर अधिवेशनाचा दुसरा दिवस होता आणि दोन्हीही दिवस म्हणजे पहिला आणि दुसरा दिवस नागपूर अधिवेशनाचा हा नवाब मलिक यांनीच गाजवलेला दिसतोय। खरं तर नागपूर अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधक हे सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या विषयावरती, अवकाळी पावसाच्या विषयावरती किंवा आरक्षणाच्या विषयावरती घेरताना दिसतील असं कुठेतरी वाटलेलं होतं। परंतु जेव्हापासून अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार नवाब मलिक यांची एंट्री या नागपूर अधिवेशनमध्ये झालेली आहे, तेव्हापासून संपूर्ण राजकारण हे त्यांच्या अवतीभोवतीच फिरताना दिसते। कारणही तसंच आहे, कारण नवाब मलिक हे अजित पवार गटाच्या कार्यालयात गेले, तिथे बसले, त्यानंतर ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावरती बसले आणि त्यानंतर एकच गदारोळ झाला। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्र लिहून उपमुख्यमंत्री अजित पवारांना भूमिका स्पष्ट केली आणि सांगितलं की नवाब मलिक यांना आम्ही महायुतीत घेऊ शकत नाही, कारण त्यांच्यावरती असलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत। देशद्रोही म्हणून त्यांना बीजेपीनेच संबोधित केलेलं होतं आणि हे सर्व आरोप जे आहेत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जे तत्कालीन गृहमंत्री, हे आत्ता गृहमंत्री आहेत आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते होते, त्यांच्याकडनंच करण्यात आलेले होते। हे पत्र लिहिल्यानंतर स्पष्टपणे आपल्याला सत्ताधारी पक्षांमध्येच कुठेतरी असमन्वय असल्याचं दिसून आलं। कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजपमध्ये एकमत नसल्याचं दिसून आलं आणि याचा फायदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सुद्धा घेतलेला दिसला। कारण लगेचच शिवसेनेने सुद्धा भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली भूमिका आहे याला पूर्ण समर्थन देण्यात आलं। आता यानंतर सत्ताधाऱ्यांमधल्याच या आपसी कलहामुळे कुठेतरी त्यांची डोकेदुखी वाढलेली दिसत असताना दुसरीकडे आम्हाला हे सुद्धा ऐकायला मिळालं की नवाब मलिक हा मुद्दा जो आहे हा फक्त सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी नाही ठरत आहे, तर तो विरोधकांमध्येही कुठेतरी अडचणीचा विषय बनतोय। आज दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस अधिवेशन सुरू झालं, खरं तर विरोधकांचं एकमत होत होतं की फक्त नवाब मलिक या मुद्द्यांवरच सत्ताधाऱ्यांना पूर्णपणे घेरायचं आहे, त्यांची कोंडी करायची आहे। पण शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी याला कुठेतरी स्पष्टपणे नकार दिला। त्यांनी सांगितलं की यामुळे आमचीही अडचण होऊ शकते आणि जोपर्यंत पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडून आम्हाला ह्या प्रकरणात काय भूमिका घ्यायची आहे याचे स्पष्ट निर्देश येत नाहीत, आमचं शरद पवारांशी बोलणं होत नाही, तोपर्यंत आम्ही याबाबत भूमिका घेऊ शकणार नाही। दुसऱ्या दिवशीचं अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या रात्री असं कळतंय की जयंत पाटील, राजेश टोपे, अनिल देशमुख हे सर्व नेते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांना भेटले सुद्धा आणि त्यांची ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली। त्यामुळे कुठेतरी विरोधक एकत्रित येऊन या मुद्द्यावरती सत्ताधाऱ्यांना घेरणार होते, ते झालं नाही, ते कुठेतरी होऊ शकलं नाही आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट यातनं बाहेर पडल्यामुळे विरोधकांचीच कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळाली। त्यामुळे अर्थात दुसऱ्या दिवशी आपल्याला पुन्हा एकदा विरोधक जे आहेत हे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी पायऱ्यांवरती आंदोलन करताना पाहायला मिळाले। अर्थात नवाब मलिकांच्या मुद्द्यावर सुद्धा काँग्रेसने थेट भाजपवर आरोप केला की भाजप मुस्लिम द्वेष्टे आहेत म्हणून त्यांनी नवाब मलिकांना टार्गेट केलं, तर अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी आरोप केला की प्रफुल्ल पटेल यांच्यावर सुद्धा इक्बाल मिर्ची सोबत संबंध असल्याचे आरोप झालेले आहेत, त्यांची ईडीने मालमत्ता जप्त केलेली आहे। मग नवाब मलिकांना वेगळा न्याय आणि प्रफुल्ल पटेलांना वेगळा न्याय कसा? प्रफुल्ल पटेलांबाबत तुमची नेमकी भूमिका काय आहे हे स्पष्ट करा, असं पत्र अंबादास दानवेंनी सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांना लिहून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। परंतु एक फुल ब्लोन अटॅक ज्याला आपण म्हणतो तो विरोधकांना या मुद्द्यावरती करता आला नाही आणि इतके मुद्दे असताना सुद्धा
एकदाही सभागृह तहकूब करता आलं नाही विरोधकांना. याच्यामध्येच लक्षात येते की सत्ताधाऱ्यांची जरी डोकेदुखी वाढवणारा नवाब मलिकांचा विषय असला तरी तो कुठेतरी विरोधकांमध्ये सुद्धा अडचणीचा विषय ठरतोय आणि त्यामुळे विरोधकांमध्ये एकमत झालं नाही आणि विरोधकांमध्ये एकमत न झाल्यामुळे सत्ताधाऱ्यांना घेरण्यामध्ये विरोधक अपयशी ठरतायत का, या निमित्तानं हा प्रश्न जो आहे हा समोर येतोय. तर असे किस्से ऐकण्यासाठी तुम्ही मुंबई तक फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि आणखीन असे कुठले किस्से, नेमके काय चर्चा सुरू आहे ज्या तुम्हाला ऐकायच्या आहेत त्या सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. मी ऋत्विक भालेकर, माझ्यासोबत कॅमेरा पर्सन सचिन सावंत, नागपूरच्या विधान भवनातून.